हाय एव्हरीवन. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विंडो ड्रेसिंग म्हणजे काय? विंडो ड्रेसिंगला मराठीमधून गवाक्ष प्रसाधन असं म्हटलं जातं. आहे त्या आर्थिक परिस्थिती पेक्षा काही वेगळी परिस्थिती भासवणे यालाच आर्थिक देखावा किंवा विंडो ड्रेसिंग करणं असं म्हटलं जातं. विंडो ड्रेसिंग का केलं जातं? तर समजा एखाद्या कंपनीची परिस्थिती खूप खालावलेली आहे किंवा कोणतीही बँक लोन द्यायला तयार नाही आहे किंवा कॉम्पिटिशनमध्ये ती कंपनी नाही आहे, त्या कंपनीचं नावलौकिक म्हणजेच त्याला गुडविल असं म्हटलं जातं, गुडविल चांगलं नाही आहे, तर अशा गोष्टी आपली परिस्थिती ॲट्रॅक्टिव्ह दाखवण्यासाठी एखादी कंपनी हे पाऊल उचलते. त्याचं आता आपण पहिल्यांदा इंग्लिशमधून समजून घेऊया. विंडो ड्रेसिंग म्हणजे काय? विंडो ड्रेसिंग इज ऑर्डिनरी टर्म्स मीन्स द स्किल ऑफ अरेंजिंग द गुड्स ॲट्रॅक्टिव्हली इन द शॉप विंडो. म्हणजे आर्थिक परिस्थिती एखाद्या शॉपमध्ये बघा तुम्ही गेला तर ॲट्रॅक्टिव्हली वस्तू अशा मांडलेल्या असतात जेणेकरून पटकन ग्राहक ॲट्रॅक्ट होतील आणि एखाद्याच्या मनात असं पण नसतं की मला शॉपिंग करायची आहे किंवा काही खरेदी करायचं नाही, पण ते अशा पद्धतीने ॲट्रॅक्टिव्हली गुड्स किंवा वस्तू अशा प्रकारे सजावट केली जाते की आपण त्याकडे वळले जातो. तसंच इथे विंडो ड्रेसिंगचं आहे की आहे त्या परिस्थितीपेक्षा वेगळी परिस्थिती भासवणे. In according, it means showing the books of accounts attractive. Books of accounts attractively प्रेझेंट केले जातात. इट मीन्स शोईंग द रॉंग पिक्चर. चुकीचं चित्र निर्माण केलं जातं. आता त्याचे हेतू काय असतो विंडो ड्रेसिंग करण्यामागचा हेतू बघूया. टोटल तुम्हाला या टॉपिकमध्ये 5 ऑब्जेक्ट आहेत. पहिला बघूया. द मेन ऑब्जेक्ट बिहाइंड विंडो ड्रेसिंग इज टू चीट अदर्स. चीट म्हणजे फसवणूक करणे. अदर्स मे इन्क्लूड्स. तर ते अदर्स कोण आहेत, कोणाला चीट करायचं आहे त्यांना विंडो ड्रेसिंग करून एखाद्या पर्टिक्युलर कंपनीला? तर इन्व्हेस्टर्स, बँकर्स, गव्हर्नमेंट ETC. इन्व्हेस्टर काय करतात? आर्थिक देखावा चांगला बघून इन्व्हेस्टमेंट करतात. बँक लोन इश्यू करतात. गव्हर्नमेंट काय पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन असेल त्या पद्धतीने त्या कंपनीला फेवरेबल कंडिशन निर्माण करते जेणेकरून त्यांना फायनान्स पुरवते किंवा त्या कंपनीच्या ज्या शर्ती अटी आहेत त्या कमी करते यासाठी. आता त्याचे ऑब्जेक्ट बघूया. फर्स्ट ऑब्जेक्ट आहे बघा, मिसलेड इन्व्हेस्टर्स अँड लेंडर्स. इन्व्हेस्टर्स म्हणजेच काय? इन्व्हेस्टमेंट करणारे. आणि लेंडर्स म्हणजे काय? फायनान्स प्रोव्हाइड करणारे. When there is overstatement of profit and net worth, investor may get attract towards the company and may subscribe more for the shares. शेअर्स विकत घेतले जातात त्या कंपनीचे आर्थिक देखावे बघून. सिमिलरली द लेंडर्स लाईक. आता कोण लेंडर्स कोण आहेत ते बघा. लाईक बँक अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मे गिव्ह लार्ज लोन्स. हे जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत ते काय करतात? मोठ्या पद्धतीने लार्ज म्हणजे मोठ्या पद्धतीने लोन इश्यू करतात. बाय सीइंग गुड फायनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी. कंपनीची फायनान्शियल पोझिशन ही चांगली आहे बघून. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा, हाईड लॉसेस. समटाईम्स म्हणजे कधी द बिझनेस माइट हॅव सफर एक्स्ट्रा ऑर्डिनरी लॉसेस. कधी कंपनी खूप जास्त पद्धतीने लॉसमध्ये जाते. द कन्सर्न मे नॉट लाईक टू शो धीस लॉसेस इन द बुक्स. कन्सर्न म्हणजे काय? तर कंपनी काय करते? मे नॉट लाईक, त्याला आवडत नाही की आपली परिस्थिती काय आहे ती दाखवणं. द कन्सर्न कॅन हाईड सच लॉसेस. कन्सर्न म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं. कन्सर्न म्हणजे कंपनी. हाईड म्हणजे काय? कमी करणे. लॉस कमी करून दाखवते. बाय वे ऑफ विंडो ड्रेसिंग. म्हणजे आर्थिक देखावा करून. विंडो ड्रेसिंगला मराठीमध्ये आर्थिक देखावा असं म्हटलं जातं. दॅट इज बाय शोईंग फिक्टिशियस प्रॉफिट दाखवून हे केलं जातं. पुढे तिसरा पॉईंट आहे बघा, हायर कमिशन. डायरेक्टर्स आर पेड कमिशन ऑन द बेसिस ऑफ प्रॉफिट अर्न बाय द कंपनी. एखाद्या डायरेक्टर म्हणजे जो कंपनीचे डायरेक्टर्स असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी, ते काय करतात? प्रॉफिट जास्त असेल तर कमिशन पेड करणार. देअरफॉर दे मी रिसॉर्ट टू विंडो ड्रेसिंग. आर्थिक देखावा केला टू अर्न मोर कमिशन ऑन द हायर प्रॉफिट्स. जास्तीत जास्त कमिशन दिलं जातं, पेड केलं जातं जेणेकरून काय होतं? जास्तीत जास्त प्रॉफिट कोणातून मिळवण्यासाठी. म्हणजे आपण संबंधित कंपनी, कधी पर्टिक्युलर कंपनी जास्तीत जास्त कमिशन पेड करते तर इतर कंपनी पण